हनुमान जयंती निमतान म्हापशेच्या हनुमान थिएटरात नाटक मोगींक 5 दीस दर्जेदार नाटकाची खाण मेळ्ळे। बुधवारा नाट्यमाळेत एथेल्लो हे विलियम शेक्सपियराचे नाटक पळोवपाक मेळ्ळे। फामाद दिग्दर्शक रुद्रेश्वर नाटेकारान हे दिग्दर्शित केल्ले। म्हापशा हनुमान जयंतीक जावपी नाटकां आदी रामनवमीची नाटकां म्हण फामाद। लोक हनुमान नाट्यगृहात एसीत बसून सद्याक एका परस एक सुरबूस नाटकांचो आस्वाद घेतात। बुधवारा श्री महारुद्र प्रासादिक संगीत नाट्य मंडळान ऑथेल्लो हे वी.वा. शिरवाडकरान रुपांतर केल्ले मराठी नाटक व्हडा ताकदीन सादर केले। रुद्रेश्वर नाटेकारान ते दिग्दर्शित केल्ले। घेऊया नाटकाचो आस्वाद। प्रेम वाटेल का? मग माझ्यासारख्याने असल्याची चाकरीच केली नसती। केव्हा तरी त्याला जाब द्यावा म्हणून मी त्याच्या पाठीशी आले। पण काही लोक वेगळेच असतात। ते वरपांगी असं दाखवतात आपण फार कर्तव्यदक्ष आणि सेवापरायण आहोत, पण सारं लक्ष ठेवतात स्वतःच्या कल्याणावर। निष्ठेचं नाटक करून थैली भरायची आणि सगळं साधून मग मोकळं व्हायचं। अशा माणसात काही तेज असतं। आपली भेट झाली हे बरं झालं। मी आत निरोप देऊन येतो, नंतर ताबडतोब निघू आपण। सेनापतींची स्वारी इथं काय करते आहे? महाराजांना आज एक मालदार जहाज मिळाला आहे। सारा यथास्थित झालं तर आयुष्याची निश्चिती होईल। काही लक्षात येत नाही। हो, त्यांचं लग्न झालं आहे। लग्न? कोणाशी लग्न? दुसरं काहीच करत नाही ते पाहिजे। झोपायला म्हणून पलंगावर एकदा पडलो की तिचे शाब्दिक अग्निहोत्र चालूच असतं। पण एक मात्र खरं पाहिजे, तुमच्या समोर ती शब्द सगळे गिळून टाकते आणि मनातल्या मनात शिवाय शापाची सरबत्ती चालूच असते। असं बोलायला तुम्हाला जागा नाहीये। या असं पुढे वा जरा आणि बोलते वा। तुझ्यासारखी बायको म्हणजे बाईसाहेब सांगू का? हो, सांगा। घराबाहेर पुतळी तशी नाजूक साजूक मेणाची, घरात चिंता गडगड घंटा वाजे मनाची। स्वयंपाक घरात मांजर तशी उसाळलेली, घर कामात मोकळ वाटत एकांतावात मुलाची। निंदा नाही बाईसाहेब, हे वस्तुस्थिती आहे। बायका खेळण्यासाठी उठतात आणि काम करण्यासाठी झोपतात। माझ्या मुलांचे कोवळे का म्हणून मी काही सांगितलं नाही तुम्हाला। आणि सांगितलं तरी ते जमणार नाही। ते पराक्रमी सैनिक आहे हे मी कधीही विसरले नाही। मला त्यांचं रूप दिसलं ते त्यांच्या अंतःकरणात, त्यातील पुरुषार्थाच्या भावनेत, ह्या पराक्रमाच्या पायावरती मी माझ्या जीवनाचं समर्पण केलं आहे महाराज। म्हणून विनंती ही की मला यांच्या संबंधाची परवानगी असावी। महाराज, या विनंतीचा आपण विचार करावा। तिचा सहवासाचं सुख मिळावं म्हणून मी हे सांगत नाही, तर तिच्या मनाचा हिरमोड होऊ नये एवढीच इच्छा। फाटली कितलीशीच वर्सां रुद्रेश्वर नाटेकार हे रंगमाचेर एका परस एक दर्जेदार नाटकां सादर करीत येयला। कलाकारांची निवडीपासून ते दिग्दर्शन, नेपथ्य, माची मांडावळ, संगीत संकल्पना, भेसवण अश्यो वेगवेगळ्यो जबाबदाऱ्यो व्हडा ताकदीन पेलत येयला। लोकांक फॅमिली बेस्ड नाटकां दाखोवपाचो तेचो यत्न। हे खेपे तेणे ऑथेल्लो संक्षिप्त रुपांत लोकां मुखार हाडले। एका तेंपार ऑथेल्लो फकत सर्तीत हजेरी लायतालो। रुद्रेश्वर नाटेकारान तेका उत्सवी माचेर हाडलो। एक आमची प्रथा आसली, पयलीं ल्हान भुरगे, मागीर तेजे पेक्षा व्हडले, मागीर तेजे पेक्षा व्हडले, मागीर चवथे रातीक सगळ्यान सिनियर पोस्ट घातले। आमी पयल्या पासूनच इल्ले करीत आतां सिनियर मोस्ट स्टेजीर पावले आनी म्हाका दिसता अरावंड 50 इयर्स करता आतां हांगासर। कारण जोपर्यंत आपण हसत आहोत तोपर्यंत ते गेला आहे असं मानण्याचं कारणच नाही। महाराज, ज्याला मुळातच दुःख नाही त्याचं सात्वन शब्दानं होऊ शकतं, पण ज्याचं दुःख खरं आहे त्याला दुःखाबरोबरच सात्वनाचे शब्दही सहन करावे लागतात। महाराज, मी पुन्हा विनंती करतो, आपण सरकारी कामकाजाला सुरुवात करावी। महाराज, मी खरंच सांगते। पुरे झाले ना, त्याला केव्हाही तुझं उद्या मी तुझं मत मोडणार नाही। तू म्हणशील ते मला मंजूर आहे। महाराज, अहो ही विनंती माझी आहे, पण माझ्यासाठी मात्र नव्हे ना, आपल्या हिताचं आहे। तू म्हणशील ते मला मंजूर आहे, परंतु आता आम्हाला आमचं थोडं काम करू द्या। बरं, मी आपल्या कामात व्यत्यय नाही आणायची।
जाऊ मी. हो जा, मी येतोच जरा वेळेने. चला दादाबाई. महाराज, आपल्याला जे योग्य दिसेल तसं आपण करा. आपली आज्ञा नेहमीच आम्हाला प्रमाण आहे. हे नाटकांचे तुम्ही कलाकार निवडतात ते कसे कितें? आमचे एक ह्याच हांव पयलीं म्हणजे तेन्ना पार्सलिटी करिना आनी काय करिना. जो सूट आहा त्या कॅरेक्टराक ती व्यक्ती पळय ते हांव करता आनी म्हाज्या अनुभवा प्रमाणे तांकां सिलेक्ट करता. आनी हांवें पळयलां की खुबशे ऑडियन्स म्हाका ह्या बद्दल एप्रिशिएट करता की तूं जाय तशेंच कॅरेक्टर तांकां दिता म्हणून. म्हणजे अंदू सुद्दां आतां म्हणजे धागडी जाल्या उपरांत खूब लोकांचे येयले की व्यवस्थीत मॅचिंग कॅरेक्टर तूं हे करता. एक्च्युली हांव बॉर्न इन नाटकाच्याच घरान, ते खातीर म्हाका कॉस्ट्यूम सेटिंग ह्यो गोश्टी ना उपजत म्हाका मेळयल्या आदी पासून. आनी मागीर हांव सावकार म्हण बसून सावकारान सुद्दां बसयल्लें आमचें नाटक. शिमेवरून परत जा जवळ जवळ 30-35 वर्सां ते प्रमाणे आतां करता. तुमच्या सारखे हे आसता आमकां हेल्प करपी. आमी नवीन काडलो म्हणून तूं नवीन स्ट्रेस घेवन करता सगळें. आणि थापाही छान मारता येतात. म्हणे खोलीत सापडला. कोणी टाकला ते माहित नाही. कोणी सटवाईने दिला असेल प्रेमाची भेट म्हणून. आणि मी कशी नाव उतरून घेऊ याच्यावरचं अडलंय माझं. घेऊन जा हा आणि द्या आपल्या साळुंकीला. कोणी का दिलेला असे ना, मी नाही हे काम करायची. उष्ण उष्ण आणि उंच हा हातात सांगतो की स्वतंत्राला पायबंद घालायला हवं. हा चांगला आहे, उदार आहे. असं आपण म्हणायला हवं. कारण ह्याच हातासोबत मी माझं अंतःकरण आपल्याला अर्पण केलं आहे महाराज. उदार उदार हा. पूर्वी अंतःकरण एकत्र येतात, मग हात एकत्र येतात. आता तुमचे हातच एकत्र. अंतःकरणाचा पत्ताच नसतो. महाराज काय म्हणता? मला काहीच कळत नाही. पण ते जाऊ द्या. वचन दिलं ते आठवतं ना? कोणतं वचन? मी जयवंतांना बोलवलं पाठवलं आहे. त्यांच्याशी बोलावं आपण. होतो तुझ्या जीवनाची पुण्याहुती, पण तू करायला लावतेस मला खून. मी पाहिला तो रुमाल. मी नाही दिलं त्यांना. बोलवा त्यांना आणि विचारा महाराज तेही जाती खरं काय आहे ते. त्यांनाच सांगितलं आहे काय? तुझ्याशी व्याभिचार केला म्हणून. हे सगळं त्यांनी सांगणार नाही. महाराजाची आजची रात्र मला जीवनदान द्या महाराज. उद्या काय हवं ते करा, पण आजची रात्र महाराज नाही एक क्षणभर देखील नाही. थोडा वेळ तरी द्या महाराज. सुरुवात झाली त्याची शेवट करायलाच हवं.